लास्ट लेक्चर पाहिलं, कविता पाहिली, जगणं रंगमध्येचे रंग उद्यायचे. त्याच्या पुढे एक स्थूल वाचन आहे जगणं कॅक्टसचं, पण ती जी स्थूल वाचन आहे तो ओमिट आहे. आपण डायरेक्टली पुढे बघणार आहोत. 13 जी पोयम आहे, कविता आहे जॉर्ज लोपिस यांची, हिरवगार झाडांसारखं. ही त्यांची पोयम आहे जॉर्ज लोपिस यांची. त्यांचा जन्म झाला होता 1950 मध्ये आणि मृत्यू झाला 2005 मध्ये. अत्यंत संवेदनशील असे कवी होते. सत्यकथेच्या अंकातून त्यांची काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झालेल्या आहेत. हे त्यांचे कविता संग्रह, 2 कविता संग्रह, रक्तात भिनलेल्या कविता आणि पूर्ण झाल्या आहेत. हे 2 नाव आहेत, त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. तर आपल्याला त्याला या कवितेत काय सांगायचे, तर झाडांची सहनशीलता म्हणजे एखादी गोष्ट सहन करण्यामध्ये किंवा एखादी गोष्ट आपण किती वेळपर्यंत सहन करतो, ती झाडांची सहनशीलता आहे. दातृत्व म्हणजे प्रत्येकी देण्याची वृत्ती म्हणजे एक सवय की कोणी काही मागायला आला तरी झाड आपल्याला फळं देतं, फुलं देतं, लाकूड देतं. जे काही असतं झाडाकडे, ते झाड आपल्याला मौन व्रत धारण करून चुपचाप काही न बोलता झाड माणसाला देत असतात. त्याला म्हणतात दातृत्व, देण्याची वृत्ती. सहकार्याची वृत्ती म्हणजे मदत करायची वृत्ती. आपल्याला ज्या गोष्टी हव्या ते झाड आपल्याला देतो, म्हणजे एक प्रकारे ते आपली मदतच करतो. कठीण प्रसंगात एक घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती म्हणजे कितीही कठीण प्रसंग आला, म्हणजे कधी कधी खूप जोरात पाऊस पडतो, वारा वाहतो, तेव्हा तो यासाठी कठीण काळ, त्या काळात सुद्धा तो आपली जी मुळं असतात ती मातीमध्ये घट्ट रोवून म्हणजे मातीमध्ये घट्ट रुजवून उभा असतो किंवा तो उभा राहतो, संकटाला सामोरे जातो, ती त्याची वृत्ती. अशा सगळ्या वर्णाच्या त्याने कवितेत म्हणजे प्रस्तुत केले आहेत. अशा काही गोष्टी की भारतीय सहनशीलता सांगतो, आपल्याला दातृत्व सांगण्याचा प्रयत्न केलाय, सहकार्याची वृत्ती आणि कितीही कठीण प्रसंग जरी आला तरी धीराने कसं उभं राहायचं श्रेयमान, ते त्याने झाडाच्या माध्यमातून या कवितेने प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलाय. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आहेत ते आपल्या आणखी आपण मानावे. म्हणजे आपल्याला सुद्धा आनंदी जीवन जगायचं असेल तर झाडाचे जे गुण आहेत, सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती आणि किती कठीण प्रसंग आला तरी म्हणजे धीराने उभं राहायचं, ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला सुद्धा आपल्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या लाईफमध्ये अप्लाय केले पाहिजे, तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. झाडांसारखी हिरवगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश हा कवितेत दिला गेला आहे. म्हणजे झाडे हिरवगार राहतात म्हणजे नेहमी प्रफुल्लित किंवा आनंदित राहतात, तसं माणसाने सुद्धा त्याच्या जीवनात नेहमी प्रफुल्लित राहावे असं त्याने एक संदेश किंवा एक त्यांना सगळ्यांना सांगायचे आहे. तर झाडाचे जे गुण आहेत किंवा त्याचे जे महत्व आहे ते पटवून त्यांना कवी म्हणतायत की झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत, मौन म्हणजे निशब्द, न काही बोलता, धारण करून तपश्चर्या करत. तर ते म्हणतात की जे झाडं आहेत ती सहनशीलता असते त्यांच्यामध्ये आणि ती अचल असतात. अचल म्हणजे एका ठिकाणी राहतात. झाड चंचल नसतात की आज एक झाड ह्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसेल असं नाही. जिथे ते जन्मापासून असतं की त्याचं जीवनकाळ सुद्धा एकाच ठिकाणी जातो, एकाच ठिकाणी तो झाड उभा असतो किती संकट आले तरी. तर ते म्हणतात की जे झाड आहेत ती का ऋषीमुनी सारखी असतात. ऋषीमुनी म्हणजे जे मुनी मौन व्रत धारण करतात ऋषीमुनी किंवा ध्यानस्थ बसतात. झाड बसते ध्यानस्थ म्हणजे ते ध्यान करायला बसतात की जेव्हा तपश्चर्याला ऋषीमुनी बसतात ते मौन व्रत करून बसतात म्हणजे निशब्द, चुपचाप. आजूबाजूचे वातावरण बदल जरी झाला, ते पाऊस पडत असतो, थंडी लागत असते, तरी पण ऋषीमुनी जे आपल्या ध्यानासह बसले आपल्या जागावरून जसे हलत नाही तसं ते वृक्ष आहे ते सुद्धा ऋषीमुनीसारखे ध्यानस्थ बसतं. म्हणजे पानझड झाली म्हणजे पानं गळून पडतात, पानं जे सुकतात किंवा जोरात हवा येते त्या झाडाची पानं गळून पडतात, पानं गळली, कोणीतरी घाव जरी घातला कुऱ्हाडीने म्हणजे कापलं, फळं काढली, फुलं काढली, त्याला हानी जरी पोचली तरी सुद्धा झाड असतं बिना तक्रार करता, म्हणजे कोणत्याही गोष्टी तक्रार म्हणजे कंप्लेंट न करता ते झाड चुपचाप ते सहन करतात. श्री ऋषीमुनी सहन करतात, तसं झाड सुद्धा सहन करतात. त्याच्यामुळे ते म्हणतायत की झाड जे असतं ही कुठच्याही प्रसंगाला सामोरं जातं आणि चुपचाप धीराने एका ठिकाणी उभं राहतं. कधीही कठीण प्रसंग आला तरी म्हणजे एका ठिकाणी वारा जोरदार राहत झाड तिथून पळून जात नाही, तिथेच तो शांतपणे उभा राहतो धीराने. तर ते सगळे गुण आपण सुद्धा अंगीकारले पाहिजेत. म्हणून त्यांनी हे झाडाचं उदाहरण दिलंय की जसं ऋषीमुनी तपश्चर्याला शांतपणे मौन व्रत धारण करून बसतात की निशब्द एकही शब्द न बोलत श्री ऋषीमुनी व्रत करतात, एका ठिकाणी ध्यानस्थ बसतात, तसं झाड सुद्धा अचल असते, एका ठिकाणी उभे असते दिवस रात्र. आपल्या आयुष्यात जीवन एकाच ठिकाणी उभा असतो, मग कितीही पानझड होते म्हणजे पानं पडतायत
किंवा जोराचा वारा येतोय, वादळ येतंय, कोणतरी घाव केलाय कुऱ्हाडीने, फळं तोडले, फुलं तोडले, ते सगळं तो बिना तक्रार करता, बिना कंप्लेंट करता ते सगळं सहन करत असतो. तर हा गुण आपण सुद्धा अंगीकारला पाहिजे असं कवीला वाटतं. पुढे कवी म्हणतायत की पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं. म्हणजे जे पक्षी असतात त्याची पाखरे असतात, पक्षी झाडावरती येतात, घरटी बांधतात, झाडांना संरक्षण देतो, निवारा देतो. मग झाडाला जर फळं असतील किंवा फुलं असतील, फळं चाकणं, फुलांच्या बिया खाणं असं ते झाडांचा आधार घेत असतात आणि ऊन वाऱ्यापासून जे झाड आहे ते पक्ष्यांचं संरक्षण करत असतं. पण काय होतं की पक्षी येणार, हे फळं चाकणार, फुलांची बिया खाणार, त्यांचं पोट भरलं की त्यांचा जो आश्रय असतो एखाद्या थोडा ठराविक काळ असेल तो घेऊन कंप्लीट झाला की ते उडून निघून जातात. किंवा कोणी झाडावरती घाव केलं म्हणजे झाड तोडलं, तशी ठिकाणी अशा वेळी पक्षी काय करतात ते स्वतःचाच विचार करतात. म्हणजे कोण झाड तोडत असेल म्हणजे झाडावरती एखाद्या पक्षीचा घरटं असेल तर तो तुरंत उडून जातो, तो लगेच उडून जातो, स्वतःचाच विचार करतो, स्वतःच्या जीवाचा विचार करून तो पळून जातो. अशा वेळी झाड त्याला काही बोलत नाही, शांतपणे असतो. तर ते काय म्हणतात की झाड म्हणजे पक्षी जे आहे ते झाडांचे कुणीही नसतात, पक्षी झाडांचे कुणीच नसतात, काहीच नातं नसतं पक्षी झाडांमध्ये. तरी सुद्धा झाड आहे त्याच्यासाठी सर्व काही असतात, तरी सुद्धा जी झाड आहे ते पक्ष्यांना सर्व काही देत असतात. म्हणजे ते पक्षी ते झाडांवरती येणार, घरटी बांधणार, घरटामध्ये घोसला बांधणार, संरक्षण घेतात, ऊन वाऱ्यापासून झाड त्यांचं रक्षण करतो, त्यांना खायला फळं, फुलांमधले बिया त्या सगळ्या गोष्टींना प्राप्त होतात. पण जेव्हा कोणी झाडावरती घाव करतो, जेव्हा कोण झाडाला तोडतं पुन्हा मुळापासून, तर पक्षी पहिला स्वतःचा विचार करतात की स्वतःचं जीवन कसं वाचवायचं आहे. आणि ते म्हणतात की पक्ष्यांचं आणि झाडांचं काही नातं नसतं तरी सुद्धा झाड जे असतं त्यांना सर्व काही देत असतं. पुढे कवी म्हणतोय की मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगद उतरतात, अलगद म्हणजे हळूवार सहजपणे उतरतात दवांचे टपोरे थेंब. दव म्हणजे ड्यू ड्रॉप्स, ओझ. ते म्हणतात की झाडं जे आहेत ती कुणाचीच नसतात, म्हणजे झाडांचे कोण नसतं, पण झाड जे ते सर्वांचं असतं. झाड सर्वांना फळ देतं, फुल देतं, अन्न, वस्त्र, निवारा प्रोव्हाइड करतं. झाड हे सगळ्यांची मदत करतं आणि हा त्याचा जो परत करायची वृत्ती, जो गुणधर्म तो सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे आणि सगळ्यांनी सुद्धा तो आपल्या लाईफमध्ये अप्लाय केला पाहिजे. पण असं जे झाड आहे सगळ्यांचा मित्र आहे किंवा सखा आहे, काही काही निर्दयी माणसं असतात, काही म्हणजे निर्दयी म्हणजे त्यांच्यामध्ये दयाच नसते बिलकुल. ती निर्दयी माणसं तरी स्वतःच्या फायद्यासाठी झाडाच्या मुळावरती घाव करतात, म्हणजे ना मुळापासूनच नष्ट करतात किंवा त्याला मुळापासून काढून टाकतात. तरी सुद्धा ते झाड आहे ते बिना तक्रार करतात, म्हणजे कंप्लेंट न करता ते सगळं सहन करत असतो. मुळावर घाव घातला ते झाड मुकाट सहन करत, म्हणजे कोणी सुद्धा झाडाला ते मुळापासून उपटून काढलं किंवा नष्ट केलं तरी सुद्धा ते झाड काही तक्रार न करता सहन करते. पुढे कवी म्हणतात की अलगद उतरतात, झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे ते झाडला जर ते कापतात त्या झाडांच्या पानावरती जे दवबिंदू असतात ते घरंगळत वहींच्या पानावरती उतरतात. ह्याची अशी कल्पना आहे की जेव्हा आपण झाड कापतो झाडाच्या पानांचे दवबिंदू असतात म्हणजे ड्यू ड्रॉप असतील किंवा ओस असतील ते घरंगळत म्हणजे घसरून वहीच्या पानावरती उतरतात. इथे असं आहे म्हणजे अर्थ असं सांगायचं कवीला की झाडाच्या पानांपासून झाडापासूनच वह्या बनतात, कागद तयार होतो. मग कोणी असा एक लेखक किंवा कवी येतो आणि त्या झाडांवरती कविता लिहितो, त्यांच्या दुःखांवरती ते त्यांच्या परोपकारी वृत्तीवरती. तर म्हणजे असे जे कवी असतात की ते झाडांवरती म्हणजे त्याच झाडांपासून जी कागद बनते त्याच्यावरतीच ते त्यांचे दुःख, त्यांच्या वेदना लिहितात किंवा ते व्यक्त करतात. म्हणून असं म्हणतात की झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे झाड जे तुटतं तर त्यांचे जे पानाचे दवबिंदू असतात ते घसरून वहीच्या पानावरती उतरतात. म्हणजे जे झाडांपासून आपण जे कागद बनवतो, वह्या बनवतो त्याच्यावरतीच कोणीतरी कवी किंवा लेखक त्यांना झाडांमध्ये दया असते किंवा प्रेम असतं ते येतात आणि त्या झाडांबद्दल ते नेमक्या शब्दात झाडांच्या वेदना असतात, नेमक्या म्हणजे जेवढे शब्द पाहिजे तेवढ्या शब्दात झाडांच्या त्या पोएमध्ये लिहिले त्यांनी झाडांबद्दल. काहीतरी कोणतरी कवी किंवा लेखक येणार झाडांबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या महत्वाबद्दल नेमक्या शब्दात त्यांचे वर्णन करणार त्यांच्याच पानांवरती. पुढे कवी म्हणतात की झाडाकडे टक लावून पाहिले तर, टक लावून म्हणजे एक नजर किंवा घूरणे हिंदीमध्ये. झाडाकडे टक लावून पाहिले तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, विरघळणे म्हणजे मिसळून जाणे.
रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकताच एका खुललेल्या फुलासारखं टवटवीत. तर कवीमध्ये ही कोणतीही झाडे जे असते ती प्रेरणादायी असते, प्रेरणा देणारं असतं आणि त्याचं की आयुष्य एका नुकत्याच फुलेल्या फुलासारखं टवटवीत म्हणजे ताजं असतं, फ्रेश असतं. पाना फुलांनी बहरलेले झाड, हिरवगार झाड जे आपण टक लावून पाहतो ते झाडांची सहनशीलता, सहन करण्याची शक्ती, दातृत्व देण्याची वृत्ती, परोपकारी वृत्ती, परत त्यांची जी अजून वर्णन होते म्हणजे कितीही कठीण प्रसंग आला तरी कठोरपणे किंवा धैर्याने उभं राहायचं आणि त्या कठीण प्रसंगाला सामोरे जायचं ती वृत्ती. तर हे जे गोष्टी तरी सुद्धा झाड कसं असतं, कितीही झाडाची पानं गळली किंवा कितीही कठीण प्रसंग जरी आला तरी झाड जे असते हिरवगार किंवा तवाने राहतं, टवटवीत राहतं, फळांनी भरून असतं. तर अशा झाडाकडे जर आपण एक टक लावून पाहिलं म्हणजे सारखं घुरत राहतो, आपल्यामध्ये सुद्धा शरीरभर विरघळतो हिरवा रंग, आपल्या शरीरामध्ये सुद्धा हिरवा रंग विरघळतो की आपण त्या हिरव्या रंगामध्ये मिसळून जातो. क्षणासाठी असं वाटतं की स्वतःमध्ये आपल्या रक्तामध्ये जो लाल रंग आहे तो क्षणासाठी म्हणजे काही वेळासाठी हिरवा झालाय तो लाल रंग सुद्धा. अर्थात आपण जे एका प्रफुल्लित किंवा टवटवीत अशा झाडाकडे बघतो, हिरव्यागार झाडाकडे, तर आपलं सुद्धा मन त्या झाडासारखं प्रफुल्लित होतं म्हणजे आनंदित होतं, सगळं मन तिथे आनंदाने भरून जातं आणि आपल्याला सुद्धा ताजतवानं फ्रेश वाटतं. ते म्हणतात की आपण हिरव्यागार झाडाला एकटक पाहिलं जे भरलेलं असतं आपल्या मनात सुद्धा मन प्रसन्न होतं, आनंदित होतं आणि आयुष्य एका नुकत्याच फुलासारखं टवटवीत वाटतं. शरीरात विरघळतो हिरवा रंग म्हणजे शरीर जो आहे तो हिरव्या रंगामध्ये त्या निसर्गाच्या झाडांच्या हिरव्या रंगामध्ये मिसळून जातो आणि क्षणासाठी असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये लाल रक्त नाही तर हिरवं रक्त संचारते म्हणजे फ्लो होतो हिरव्या रक्ताचा. तर ते म्हणतात की त्याचा अर्थ असा होतो की त्या झाडांना किंवा हिरव्यागार झाडाला पाहून असं वाटतं की जसं ते प्रफुल्लित त्याप्रमाणे आपण सुद्धा आनंदाने बहरून गेलो आणि नुकतंच एका फुललेल्या फुलासारखं सुद्धा आपल्याला फ्रेश टवटवीत वाटतं झाडाला जेव्हा आपण एकटक पाहतो तेव्हा. झाडांचे भाऊ सरसावले असतात, सरसावलेले म्हणजे उत्सुक होत असतात कशातरी तर मुसाफिरांना, मुसाफिर म्हणजे यात्री जे प्रवास होते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित असतात किंवा प्रवास करत असतात त्यांना कवेत घेण्यासाठी, कवेत म्हणजे मिठीत घेण्यासाठी. तर जे झाड असतं त्याची परोपकारी वृत्ती असते म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्याची त्याची सवयच असते आणि हा गुण आपण सुद्धा अंगीकारला पाहिजे. म्हणून कवी म्हणतोय की जे झाड असतात ते जे यात्रेकरू असतात त्यांना आपल्या कवेत घेण्यासाठी तयार असतात, तत्पर असतात. म्हणजे जे झाड असतात त्याच्या ज्या फांद्या असतात त्या सर्वत्र पसरलेले असतात, फांद्या सर्वत्र पसरतात. त्याच्यामुळे काय होतं की जे झाड आहे ते एका वाटसरूचं किंवा एका प्रवासीचं किंवा त्यांनी मुसाफिर बळ यूज केलं त्या मुसाफिरचं कडक उन्हापासून, थंडी किंवा पावसापासून संरक्षण करतो. तर अचानक तो जाग सुटते आणि खूप ऊन लागत असते, त्याला सावली हवी असते तर तो झाडाचा आश्रय घेणार किंवा पाऊस पडतो तर झाडाखाली थांबणार. तर तो ऊन किंवा वाऱ्यापासून, पावसापासून त्या वाटसरूचं किंवा मुसाफिरचं रक्षण करतो. म्हणजे झाड नेहमी तत्पर राहतं, एखाद्या वाटसरूला आपल्याला जर मिठीत घ्यायचं असेल तर झाड नेहमी आपली मदत करतो. तर त्याचा हा गुण आहे मदत करण्याची वृत्ती किंवा सहकार्याची वृत्ती, ती आपण सुद्धा अंगीकारली पाहिजे असे कवी म्हणतो इथे. पुढे कवी म्हणतात की पानझडीनंतर म्हणजे पानं जेव्हा पडतं त्याच्यानंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. नवीन वस्त्र धारण करतं म्हणजे नवीन नवीन त्याला पानं ते पल्लव ते फुटत असतात. नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा पालवी फुटते म्हणजे उत्साहाची पालवी फुटते असं त्यांना म्हणायचंय. आणि झटकली जाते मरगळ म्हणजे थकवा. म्हणजे त्या ऋतूनुसार झाडांमध्ये बदल होत असतात. आपण मध्ये बघितलेलं आहे का की शिशिर ऋतू हिंदीमध्ये होतं की शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या काळामध्ये जे झाडाची सगळी पाने ती गळून पडतात म्हणजे सगळी निघून जातात त्याची पानं आणि ते झाड रिकामी होतं म्हणजे झाडावर ते की सुद्धा पान राहत नाही शिशिर ऋतूमध्ये. पण वसंत ऋतू आला की झाड जे असतं ते पुन्हा हिरवगार होतं, झाडाची नवी नवी कोंपल म्हणजे पल्लव त्याला फुटत असतात आणि झाड हिरवगार होऊन जातं. तेव्हा ते म्हणतात की ते झाड हिरवगार होतं आणि पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं म्हणजे आता पानं पडली सुद्धा नवीन वस्त्र धारण करतं म्हणजे नवीन त्याला पानं पल्लव येत राहतात आणि जे नवीन वस्त्र धारण करते तेव्हा असं वाटतं की ते जणू नवीन नवरीसारखं ते सजलंय, प्रफुल्लित होतं ते. त्याची नवीन नवरी वेगवेगळे कपडे घालते त्याच्याला प्रफुल्लित असतं. तसं जे झाडावरती नवीन नवीन पाला फुटतात
किंवा पानं फुटतात तेव्हा कवी म्हणते की ते सुद्धा एका नवीन अमृतसारखं प्रफुल्लित आणि हिरवेगार दिसू लागतं. मग पुढे म्हणतात ते अन झटकते जाते मरगर. आणि ते अशा हिरव्यागार झाडाकडे जर आपण बघितलं किंवा त्याच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर आपला जो सगळा थकवा असतो तो सगळा दूर होऊन जातो. आणि झटकते जाते मरगर म्हणजे थकवा. हिरव्यागार झाडाच्या सानिध्यात त्याच्या सोबत जर आपण राहिलो तर आपला जो थकवा असतो सगळा दूर होऊन जातो. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरावर पालवी. म्हणजे जर झाडाला पालवी फुटले तर पालवी फुटली झाड कसं प्रफुल्लित होतं, आनंदित होतं आणि उत्साह निर्माण होतो झाडाला. तसा उत्साह आपल्या सुद्धा मनामध्ये किंवा शरीरामध्ये संचार. उत्साहाची पालवी जी ती माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा निर्माण होते. त्याला म्हणतात की माणसाच्या शरीराला फुटते पालवी. म्हणजे झाडाला जेव्हा पालवी फुटते म्हणजे झाडाची जेव्हा नवीन नवीन पानं येतात त्यापासून माणसाच्या शरीराला सुद्धा पालवी फुटते. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा उत्साह किंवा आनंदाची पालवी तयार होते. म्हणजे काय, पाझरल्यानंतर म्हणजे ज्या झाडाची पानं गळून पडतात त्याच्यानंतर पुन्हा त्याला पानं फुटतात आणि ते पुन्हा हिरवंगार होतं आणि प्रफुल्लित होतं. तसं कसं वाटतं ते जेव्हा प्रफुल्लित होते तेव्हा ते एका नवीन अमृतसारखं वाटतं. जेव्हा नवीन अमृत असते ती कशी दागिने घालणार नटणार थटणार तसं ते झाड सुद्धा थोडं थोडं पाण्याने प्रफुल्लित होऊन जातं. ते हिरवेगार वाटतं, सस्तं ते पान सगळ्या पानांमुळे झाड. पुढे ते म्हणतायत की अशा जर घराकडे आपण बघितलं किंवा अशा झाडाच्या जर आपण सानिध्यात राहिलो म्हणजे सोबत राहिलो तर आपला जो सगळा मरगळ असतो म्हणजे जो थकवा असतो तो सगळा नष्ट होऊन जातो. आणि ते पुढे असं म्हणतात की जेव्हा झाडाला पालवी फुटते म्हणजे झाडाला नवीन नवीन पानं येतात तर ते पानं फुटलं ते आपल्याही शरीराला पालवी फुटते. म्हणजे आपल्याही शरीरामध्ये झाडासारखाच एक उत्साह किंवा एक आनंद किंवा आपण सुद्धा त्या झाडाप्रमाणेच प्रफुल्लित हिरवेगार होऊन जातो. पुढे कवी म्हणतात की पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. म्हणजे झाडाची परंपरा वृत्ती आपण बघितली झाड जे स्वतःच्या मस्तीमध्ये किंवा स्वतःच्या धुंदीमध्ये जगत असतं. बाहेरची परिस्थिती कशी असते, कडक ऊन, थंडी, वारा, पाऊस, वादळ, तो बिना तक्रार करता ह्या सगळ्या गोष्टी सहन करत आपले जीवन जगत असतो आणि सगळ्यांना हसतमुखाने सामोरे देतो सगळ्या संकटांना आणि एक आनंदी आयुष्य जगत असतो. तर त्यांच्या आश्रयाला झाडांच्या आश्रयाला कोण येतात तर पक्षी येतात, पाखरं येतात आणि पक्षी पाखरं आनंदात त्या झाडावरती राहत असतात. झोपाळा घेणं, झाडाची फळं चाखणं, फुलातले बिया खाणं आणि ते जेव्हा आश्रयाला येतात ते झाडावरती जेव्हा ते आनंदाने झोके घेत असतात ते किलबिलाट करतात म्हणजे गाणं गातात. गाणं ते मंजूर गाणे गातात म्हणजे त्यांचा जो आवाज असतो पक्ष्यांचा किलबिलाट करणे, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ते किलबिलाट करतात. तर त्यांना असं वाटतं की त्यांच्या आनंद घेत असतात आपल्या जीवनाचा आणि त्यांचा जो एक जणू तो गाण्याचा आनंद त्यांच्यासोबत तो झाड सुद्धा घेत असतो. म्हणजे झाड आणि पक्ष्यांचं जे जीवन आहे त्यांचे म्हणजे नाते ते कसं ते गाण्याचं किंवा त्यांचं ते कवी म्हणतायत की पक्ष्यांचं मंजूळ नादात झाडांचं जीवनाचे संत गाणं दडलेलं असतं. म्हणजे जे पक्षी गाणी गात असतात त्यांच्या गाण्यामध्ये झाडांच्या जीवनाचं एक संत म्हणजे हळूवार एक गाणं दडलेलं असतं त्या दोघांमध्ये. आणि जेव्हा पक्षी किलबिलाट करतात तेव्हा असं वाटतं की त्या गाण्याचा किंवा त्या नादाचा जो आनंद तो झाड सुद्धा घेत आहे. त्याच्यामुळे ते असे म्हणतात की तो झाड त्या आनंदामध्ये किंवा पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये आपलं जीवन सुद्धा जगत असतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या पक्ष्यांच्या आणि झाडांचे एक संत म्हणजे हळूवार त्या पक्ष्यांचं एक गाणं दडलेलं असतं आणि लपलेलं असतं त्या दोघांच्या जीवनामध्ये. हसावं कसं तर ते सळसळत्या पानासारखं, मुळावं किंवा मरावं कसं तर झाडासारख्या घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडांसारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडांसारखं. म्हणजे झाडांपासून आपण काय शिकलं पाहिजे आणि कुठच्या कला शिकून घेतल्या पाहिजे हे एक संत कवी म्हणतात की माणसाने हसावं तर कसं तर झाडांच्या सळसळत्या पानांसारखं. म्हणजे हिरवगार झाड असतं तिथे वाऱ्यांच्या झुळकीवर जेव्हा तो सळसळत आणि तेव्हा पानांचा आवाज येतो तशा हिरवगार झाडासारखं आपण सुद्धा हसलं पाहिजे किंवा आपण सुद्धा आनंदित राहायला पाहिजे. म्हणजे तिथे झाड असते मंजूळ गाण्यांबरोबर म्हणजे पक्षी त्याच्यावरती येतात बसत गाणी गातात तेव्हा वाऱ्याच्या झुळकीबरोबर झाड सुद्धा म्हणजे झाडाची पानं सुद्धा हलतात किंवा सळसळतात आणि जेव्हा तो आवाज निर्माण होतो झाडांच्या पानातून सळसळणारा आवाज त्याप्रमाणे माणसाने सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये हसत राहावं असं कवी म्हणतोय झाडाप्रमाणे. मुळावं मरावं कसं तर मुळावं म्हणजे मिसळून जाणं, जीवनामध्ये कसं मिसळून जावं किंवा कसं मुरावं मिक्स होणे. तर कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत म्हणजे ते झाड असतं जमिनीमध्ये पाय घट्ट रोवून असतात त्याचे रूट्स असतात ते जमिनीमध्ये असतात आणि किती कठीण प्रसंग आला ऊन वारा पाऊस कडक थंडी काही झालं तर कोणी म्हणजे
पाणी जर त्याची गळून पडली किंवा वातावरणात कोणत्याही प्रकारे जरी बदल झाला तरी जे झाड असतं ते धीराने शांत आणि धैर्याने पाय रोवून उभा असतो. तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये म्हणजे धैर्याने कुठल्याही संकटाला सामोरे जायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही संकटाला न घाबरता आपण सामोरे किंवा त्याचा सामना केला पाहिजे. एका झाडाप्रमाणे खंबीरपणे न घाबरता खंबीरपणे कुठल्याही संकटाचा आपण सामना केला पाहिजे. जसं झाड करतो. पुढे विचारले जगावं कसं, तर मग आपण जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. म्हणजे जे झाड असतं पानं गळून पडतात तरी ते निराश होत नाही. मग वसंत ऋतूमध्ये तर परत पानं फुलं फुटतात आणि ते हिरवगार होऊन जातं. आनंदित प्रफुल्लित उत्साह निर्माण होतो त्या झाडामध्ये. तसंच हिरव्यागार झाडासारखं माणसाने सुद्धा आनंदित प्रफुल्लित होऊन जगायला पाहिजे. जसं झाड प्रफुल्लित होतं आनंदात जगत असतं, माणसाने सुद्धा झाडासारखं आनंदित आणि प्रफुल्लित होऊन जगलं पाहिजे स्वतःचं जीवन. पुढे विचारलंय रोज चिंतन करावं कसं तर झाडासारखं. आणि माणसाने चिंतन म्हणजे मनन तरी कसं करावं, मेडिटेशन कसं करावं तर झाडासारखं. जसं झाड निशब्द एका ठिकाणी शांत बसून राहतं तसं माणसाने सुद्धा रोज चिंतन किंवा मनन केलं पाहिजे. तर कवी काय म्हणते त्या 4 लाईन्स मध्ये, हसावं कसं तर सळसळत्या पानांसारखं. म्हणजे जेव्हा पानांमध्ये वाऱ्याची झुळूक येते तर तो पानांमध्ये जो आवाज निर्माण होतो, सळसळ निर्माण होते पानांमध्ये, तसंच माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये हसत राहावं. मुळावं किंवा मरावं कसं तर झाडांसारखं घट्ट पाय रोवे. मुरावं म्हणजे मिक्स होऊन जावं. तर आपण आपल्या जीवनामध्ये मिक्स किंवा मुरून कसं जावं तर आपण झाडांसारखं घट्ट पाय रोवे. जसं झाड जमिनीमध्ये पाय रोवून असतं. म्हणजे झाडांची जी मुळं असते ती जमिनीमध्ये असतात आणि कुठलाही प्रसंग आला, उन्हाळा, कडक उन्हाळा, थंडी, वारा, पाऊस, वादळ, कुठेही बाहेर वातावरणामध्ये परिवर्तन झालं तरी सुद्धा ते झाड जमिनीमध्ये धैर्याने आपली मुळं रोवून असतो. जसं माणसाने सुद्धा स्वतःच्या लाईफमध्ये किंवा स्वतःच्या जीवनामध्ये कितीही संकट आले तरी ते संकटांना न घाबरता धैर्याने आणि शांतपणे संकटांचा सामना केला पाहिजे. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. आणि आपण जगलं कसं पाहिजे तर झाडांसारखं, हिरवगार झाडात. जसं पानझड होते म्हणजे पानं गळून पडतात शिशिर ऋतूमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा त्या झाडाला हिरवीगार पानं फुटतात आणि ते झाड प्रफुल्लित आनंदित होऊन जातं. तसंच माणसाने सुद्धा आपल्या कठीण प्रसंगाचा किंवा आपल्या परेशानीचा प्रॉब्लेमचा स्वतःहून सोल्युशन म्हणजे स्वतःहून सुझाव किंवा मराठीमध्ये सुझावला काय म्हणतात, उपाय सुचवले पाहिजे आणि त्या ह्याला संकटाला सामोरं गेलं पाहिजे. जसं झाड जातं आणि त्या झाडाचं आनंदित प्रफुल्लित उत्साहाने आपलं जीवन जगलं पाहिजे. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. आणि रोजचं चिंतन कसं केलं पाहिजे, चिंतन मनन, चिंतन मनन मेडिटेशन. माणसाने मेडिटेशन कसं करावं तसं झाड करतं. तसं झाड कसं करतं, निशब्द मन व्रत धारण करून झाड जसं मनन करतं किंवा चिंतन करतं, काही न बोलता काही न तक्रार करता शांतपणे एका ठिकाणी उभं राहून, तसं माणसाने सुद्धा शांतपणे एका ठिकाणी बसून रोजचं चिंतन केलं पाहिजे म्हणजे मनन केलं पाहिजे. आणि ही जी कविता आहे ती कवीने घेतली पूर्ण झाले आहे. या कविता संग्रहामधून जॉर्ज लॉपिस यांनी ही कविता घेतली आहे हिरवगार झाडासारखं. आणि हा कवितेमधून माणसाने झाडांमध्ये कुठचे गुण घेतले पाहिजे तर सहनशीलता, सहन करण्याची शक्ती, दातृत्व, देण्याची शक्ती किंवा परोपकारी वृत्ती आणि कितीही संकट आले धैर्याने खंबीरपणे संकटाला सामोरे जाण्याची वृत्ती आणि सहकार्याची वृत्ती म्हणजे सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, हे गुण माणसाने सुद्धा अंगीकारले पाहिजे झाडांचे. हे सांगताना हेच जे कवी जॉर्ज लॉपिस यांनी या झाडाचे उदाहरण दिले आहे. तर मराठीची आपण लास्ट त्याच्यामध्ये पाहिलं 13 कविता होती, जी लेखक होते जॉर्ज लॉपिस, हिरवगार झाडांसारखं. त्या कवितेमध्ये त्यांनी झाडांची सहनशीलता, सहकार्य वृत्ती, सहनशीलता सहन करण्याची शक्ती, सहकार्य वृत्तीमध्ये दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, परत कितीही कठीण प्रसंग आला तरी जमिनीमध्ये पाय रोवून घट्टपणे उभं राहणे. पाय रोवून म्हणजे मुळं जमिनीमध्ये त्यांची पसरलेली असते, ते घट्ट पकडून ते कुठच्याही कठीण प्रसंगामध्ये उभे राहतात. ते आपण सुद्धा शिकले पाहिजे आणि त्यांचे झाडांचे जे गुण आहेत ते आपण सुद्धा अंगीकारले पाहिजे, म्हणजे आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये अप्लाय केले पाहिजे, असे कवी जॉर्ज लॉपिस यांचे मत होते. तर त्या कवितेचा आपण स्वाध्याय बघणार आहोत. पहिल्यांदा हे प्रश्न पहिला चौकट पूर्ण करा. तर आहे की कवीने झाडाला दिलेली उपमा कोणती, आपल्याला दिली याची कवीने झाडाला कुठची उपमा दिली, ती उपमा तुम्हाला मिळेल पहिल्या
ते झाड जे आहे त्याला उपमा दिली आहे. तो कोणाची दिली तर ऋषी सारखे. त्याचे साम्य काय मौन व्रत. जसं ऋषी जेव्हा तपश्चर्येला बसतात तेव्हा मौन व्रत धारण करून बसतात, निशब्द न हलता डुलता ते एका जागी ध्यानस्थ बसतात. तसं झाड सुद्धा ऋषी सारखं एका ठिकाणी ध्यानस्थ उभं असतं आणि कोणाची एक शब्द न बोलता बिना तक्रार करता. तर झाडाला कोणाची उपमा दिली आहे, तो ध्यानस्थ ऋषी. जसे ऋषी ध्यान करायला बसतात, तपश्चर्येला बसतात, निशब्द न बोलता, तसे झाड सुद्धा तपश्चर्येलाच बसले आहे, म्हणजे उभे राहिले आहे असं त्यांचं मत आहे कवीचं, जॉर्ज लॉपेस यांचं. मग पुढे आहे प्रश्न, पानझडीनंतरची नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे ती एक लाईन आहे. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. म्हणजे ज्या पानझडीनंतर झाडाची पानं गळून पडतात तेव्हा काय होतं की जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो असं झाडांमध्ये पण सुद्धा बदल होतो. मग एक ऋतू असतो की त्याने झाडाची पानं सगळी गळून पडतात, नंतर सुद्धा काही काळानंतर त्याच्यावर परत नवीन नवीन छोटी छोटी पालवी किंवा पानं फुटतात आणि झाड पुन्हा म्हणजे नवीन वस्त्र धारण करतो, नवीन म्हणजे त्याला पुन्हा नवीन पानं येतात आणि त्याला म्हटलं की जशी नवीन नवरी दिसते सुंदर तशी झाड सुद्धा सुंदर दिसते, हिरवगार दिसते. म्हणजे झाडाला ती बोलले नवी नवरी. पानझडीनंतरचे नवीन वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे नवी नवरी. नंतर आहे कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे तर कवी काय म्हणतात की उत्साही आयुष्य ते कसं असावं, तर फुलांसारखं टवटवीत. म्हणजे झाडाची फुलं असतात ती कशी फ्रेश असतात आणि नेहमी टवटवीत असतात, तसं माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यात तो एक गुण अंगीकारला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुद्धा नेहमी म्हणजे फ्रेश टवटवीत जगलं पाहिजे. नंतर आहे अलगद उतरणारे थेंब, दव म्हणजे ड्यू ड्रॉप्स. कोणाचे ते अलगद उतरतात, अलगद म्हणजे सहजपणे. ते होतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. अलगद उतरत दवाचे टपोरे थेंब, एक लाईन स्किप झाली. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दबाचे टपोरे थेंब. म्हणजे काय होतं की काही निर्दयी माणसं असतात ते झाडांच्या मुळावरती घाव घालतात, म्हणजे ते खोड असतं मेन झाडाचं, त्याच्यात ते घाव घालतात आणि घाव घातले की ते झाड तोडून पाडतात, कोसळतात पुन्हा झाड. मग तेव्हा कवीने कल्पना केली की त्या झाडांमध्ये जे दवबिंदू असतील, दवबिंदू म्हणजे ड्यूड्रॉप्स असतील, ते अलगद जे झाडाच्या पानाचे थेंब आहेत ते अलगद वहींच्या पानावरती उतरतात. अर्थात जेव्हा झाड कापतो त्या झाडांपासून आपण वही बनवतो, वहींच्या पानावर पेपर्स बनवतो आणि त्याच पेपर्सवरती मग कोणतरी कवी किंवा लेखक ज्याला झाडांमध्ये प्रेम आहे, माया आहे, तो झाडांची वेदना, त्याचे महत्व त्या शब्दांनी कमी शब्दांमध्ये व्यक्त करतो वहीच्या पानावर. म्हणून त्यांनी बोलले झाडावरचे ते पान ते अलगद टपोरे थेंब असतात दवाचे, ते अलगद उतरतात वहीच्या पानांवरती. म्हणून अलगद उतरणारे थेंब कोणते, तर दवबिंदू लिहू शकता तुम्ही. नंतर आहे फुटते शरीर पालवी, याचा अर्थ याची लाईन आहे. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, म्हणजे काय, जे पान झडतात सगळी गळून पडतात नंतर त्याला पानं फुटतात. तर कवी म्हणतात की अशा झाडाला बघितलं की जे झाडाला पूर्ण झाडाला पालवी फुटलेली, की आपल्या सुद्धा शरीराला पालवी फुटते. म्हणजे काय होतं, नव उत्साह, नवीन चेतना की नवीन उत्साह माणसाच्या शरीरात सुद्धा जागरूक होतात. माणसाला उत्साह प्रेरणा मिळते त्या झाडांपासून. म्हणजे झाड जे होतं ते पहिलं रिकाम पान झडल्यानंतर एक सुद्धा पान त्याच्या शरीरावरती राहत नाही, म्हणजे पुन्हा त्याला पानं फुटतात. म्हणजे कवी म्हणतात की त्याला पण असं वाटतं की जसं माणसाच्या शरीराला सुद्धा पालवी फुटली, की माणसाच्या शरीराला त्याचा उत्साह हवा, म्हणून फुटते शरीर पालवी, याचा अर्थ नवा उत्साह. तर झाड नवीन उत्साह त्याच्या आयुष्यामध्ये संचारून येतो किंवा घेऊन येतो, तसं माणसाने सुद्धा किती कठीण प्रसंग आला त्यानंतर परत नव उत्साहाने जीवन जगलं पाहिजे असं कवीचं मत आहे. नंतर आहे आकृती पूर्ण करा. झाडांकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही झाडांकडे एक टक किंवा घुरणे, एक टक आपण घुरत चाललो झाडांना, काय होतं, तर त्याचं लाईन्स आहेत. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. म्हणजे झाडाकडे तुम्ही एक टक सारखं एक टक बघत असाल तर ते कवी म्हणतात की झाड जे हिरवगार असतं त्यात आपल्याला गुण दिसून येतात, की झाडाची सहकार्य वृत्ती दिसते, सहनशीलता दिसते, परत कोणताही वाट सुरू असेल त्याला मदत करायचं, किती कठीण प्रसंग आला तरी धैर्याने सामोरे जायचं. हे सगळे जे गुण जे आहेत आपल्या झाडांमध्ये दिसतात तसे आपण सुद्धा अंगीकारले पाहिजे आणि आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये अप्लाय केले पाहिजे. तर
झाडामध्ये एकटक बघितलं का शरीरभर हिरवा रंग विरघळतो. शरीरभर हिरवा रंग विरघळतो आणि झाडाचे जे गुण असतात ते आपल्यामध्ये सामावून जातात किंवा आपण त्या झाडांच्या रंगांमध्ये मिसळून जातो त्याच्या गुणांमध्ये. नंतर आहे शरीरभर हिरवेगार होते. ते म्हणजे की क्षणात असं वाटतं किंवा थोड्या वेळासाठी असं वाटतं की झाडाचा जो हिरवा रंग आहे तो आपल्या नसांमधून की पुन्हा म्हणजे रक्त आहे क्षणासाठी हिरवगार झालं असं ते कवी म्हणतात. क्षणभर हिरवेगार होते. आणि लास्ट आहे की आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलासारखे पात होते. म्हणजे की झाडाकडे एकटक पात झाले तर ते नुकतंच फुललेलं फुल असतं ते फ्रेश आणि टवटवीत दिसतं. तसं आपलं सुद्धा आयुष्य आहे ते नुकतंच एका फुललेल्या फुलासारखं टवटवीत फ्रेश ताजं दिसतं. एक नवीन उत्साह एक नवीन चेतना माणसाच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये संचारते. पुढचा प्रश्न आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा. झाडांच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं. त्याची लाईन कुठे होती. तर लास्ट 6 लाईन आहे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचे जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. म्हणजे झाड जेव्हा त्याच्या जीवनकालमध्ये जे पक्षी येतात झाडावरती येतात घरटी बांधतात. म्हणजे ते झाडाचे फळ खाणे त्यांच्या जे फुलं असतात ते बिया खाणे हे घेणे निवारा घेणे त्या झाडावरती. तर झाड काहीच त्यांना बोलत नाही काही त्यांच्या अपेक्षा सुद्धा ठेवत नाही. तर ते म्हणतात की झाडांच्या जीवनाच्या कशात दडलेलं असतं. तर जेव्हा पक्षी झाडावरती येतात तर ते त्यांच्या ते किलबिलाट करतात. त्या नादामध्ये कवी असे म्हणतात की ते पक्ष्यांच्या त्या गाण्यामध्ये किंवा ते किलबिलाट करतात त्या सुरामध्ये झाडं सुद्धा एक ते गाणं असतं आयुष्याचं किंवा त्याच्या जीवनाचे गाणं असतं ते दडलेलं असतं ते लपलेलं असतं. त्या पक्ष्यांच्या गाण्यामध्येच झाडात सुद्धा जे जीवनाचं गाणं असतं ते दडलेलं असतं. कारण तो त्यांचं आयुष्याचा थोडाफार काळ का होईना त्या पक्ष्यांसुद्धा सोबत घालवतो. ते झाडावरती येतात ते फळं चाकतात ते निवारण घेतात घरटं बांधतात आपलं. म्हणजे ते किलबिलाट करणे ते मंजुळ्यांचा आवाज त्यांचे स्वर. तर कवी म्हणतात की त्या स्वरामध्ये झाडाचे सुद्धा एक आयुष्य की जीवनाचे एक गाणं दडलेलं असतं. माणसं ते झाडाच्या जीवनाचे गाणं पक्ष्यांच्या मंजूळ नादात म्हणजे त्यांच्या किलबिलाटात किंवा त्यांच्या स्वरामध्ये दडलेलं आहे. दडलेलं म्हणजे लपलेलं असतं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की झाडाच्या मुळावर घाव घातला त्याची प्रतिक्रिया काय असते. प्रतिक्रिया म्हणजे इन त्याची रिॲक्शन काय असते. तर मुळावर घाव घातला तर झाड मुकाट सहन करते. ही फर्स्ट नाही स्टार्टिंग मधून 5th लाईन आहे की झाडाच्या मुळावर जरी घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मुकाट सहन करते म्हणजे चुपचाप काही न बोलता किंवा बिना तक्रार करता कंप्लेंट न करता तो चुपचाप सगळं सहन करतो. तर झाडाच्या मुळावरती घाव घातली त्याची प्रतिक्रिया काय असते. तर ते घाव मुकाट्याने तो सहन करतो. मुकाट्याने म्हणजे काही शब्द न बोलता किंवा बिना तक्रार न करता तो चुपचाप सहन करत असतो. पुढचा प्रश्न आहे की पानझडीनंतर म्हणजे हा शब्द आपल्याला आन्सर म्हणून पाठवाय. हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तुम्हाला असा प्रश्न तयार करायचा की ज्याचं उत्तर असेल की पानझडीनंतर. जसं की झाडाला पालवी कधी फुटते तर पानझडीनंतर असं तुम्हाला प्रश्न बनवायचा. नंतर 5th आहे खालील ओळींचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. हा कवितेतून कवीला काय सांगितलं तो अर्थ आपल्याला लिहायचा. हसावं कसं तर सळसळत्या पानांसारखं. तर कवी म्हणतात की हसावं कसं. तर झाडाची जी पानं असतात ती हवेने हलत असतात. जेव्हा हवेचा एक झोका येतो किंवा लहर येते तर त्या लहरीसोबत ती झाडाची पानं ते हलत असतात. आणि ती पानं जेव्हा हलतात तेव्हाच त्या पानांमध्ये सळसळणारा आवाज निर्माण होतो. तर अशी जेव्हा सळसळणारी पाने एकत्र येतात आणि एकत्र येऊन तो आवाज आता एक पान एक पान जर असेल आणि ते वाऱ्याचा झोका आला तर ते फक्त हलेल तो आवाज निर्माण नाही करणार. तर झाडाची जेव्हा एकत्र सगळी जी पानं असतात ती जेव्हा एकत्र येतात आणि जेव्हा त्या हवेमध्ये ते हलतात तेव्हा ती पानं एकत्र असल्यामुळे तो सळसळणारा आवाज निर्माण होतो. कवी पण असंच म्हणतो की जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे किंवा आनंदाचे क्षण आहेत तर आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे की एकत्र सगळ्यांना सामील करून घेतलं पाहिजे. आणि जसे झाड सळसळ हसतं तसं माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये हसलं पाहिजे. तसं सगळ्यांना सामील घेऊन सगळी झाडची पानं एकत्र येऊन हसतं तर आपण सुद्धा आपल्या आयुष्याच्या सुखाची किंवा आनंदाचे वेळ तेव्हा सगळ्यांना सामील करून घेतला पाहिजे. हा त्यांचा एक संदेश द्यायचा होता त्यांना ह्या लाईन मध्ये. पुढे त्यांनी विचारलंय जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं. म्हणजे माणसाला सांगतात जगावं कसं म्हणजे कशा प्रकारे जगायचं आपल्याला. तसं एक हिरवगार झाड त्या प्रकारे आपल्याला जगायचं. हिरवगार झाड असतं तरी कसं
काय करतं हिरवगार झाड सहनशीलता असते, जसं आपण ह्या ॲनिमल बघितलं की किती त्याच्या मुळावरती घाव घातला तो मुकाट्याने सहन करतो. तुम्हाला तुम्हाला त्याची फांदी हवी असेल, तुम्ही त्याच्यावरती कुऱ्हाड चालवली, फांदी कापून घेतली तर तुम्हाला काय बोलणार नाही. फळं पाहिजे, फळं काढून घेतली तरीही काय बोलणार नाही. फुलं जे पाहिजे हवे तर ते चुपचाप देतो आणि काहीही बोलत नाही. सहनशील करतो, म्हणजे सहनशीलता असते. परत जे वाटसरू असतात म्हणजे मुसाफिर, त्यांना तर त्याचा आश्रय हवा असेल तर तो त्यांना आपल्या मिठीमध्ये घेतो, म्हणजे त्यांना आपल्या झाडाची सावली देतो. परत दातृत्व, त्याचा एक गुण आहे झाडाचा, देण्याची वृत्ती. प्रत्येकाला जो हवे असेल ती गोष्ट देतो आणि इन रिटर्न तो काही अपेक्षा ठेवत नाही. म्हणजे त्याने आपल्याला फळं दिली तर माणसं त्याला काहीतरी देतील अशी अपेक्षा तो ठेवत नाही. तो नेहमी देण्याचीच वृत्ती ठेवतो किंवा देण्याचं त्याचं एक मत असं की हा जो एक त्याला आपण आपल्याकडे जे आहे ते दिलं पाहिजे. नंतर बरेच गुण आहे त्याचा की कितीही कठीण प्रसंग आला तरी झाड त्याच्या मुळ जमिनीमध्ये म्हणजे रुवून की म्हणजे धैर्याने उभा असतो. जेव्हा वादळ, ऊन, वारा, पाऊस काही झालं तरी. तसं माणसाने सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आला, किती काही प्रॉब्लेम्स आले तरी झाडाप्रमाणे तो गुण अंगीकारला पाहिजे, की पेशन्स ठेवले पाहिजे, की हा वेळ सुद्धा निघून जाईल. जसं झाड आपल्यामध्ये पेशन्स देतो की हा वेळ निघून जाईल, तसं माणसाने पण स्वतःमध्ये पेशन्स ठेवले पाहिजे की किती वाईट प्रसंग आला तरी परिस्थिती बदलेल. आज जरी दुःखाचे दिवस असले तरी सुखाचे दिवस येतील आणि आपण सुद्धा धैर्याने आणि शांतपणे आणि सामर्थ्य म्हणजे स्वतःमध्ये एक शक्ती ठेवली पाहिजे आणि त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जायला पाहिजे किंवा त्यांना फेस केला पाहिजे, जसं झाड फेस करतो. पण हे सगळे जे गुण आहेत झाडांचे ते आपण एकत्रित अंगीकारले पाहिजे. जसं झाड सगळ्या म्हणजे झाडाच्या पाण्यात एकत्र असतं, तसं माणसाने सुद्धा स्वतःच्या आनंदाचे जे क्षण असतात त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्रित म्हणजे सामील करून घेतलं पाहिजे. ते सगळे जे गुण आहेत ते कवी म्हणतात जे आपण जे गुण आहेत ते झाडांपासून आपण अंगीकारले पाहिजे. म्हणजे झाडांकडे जे गुण आहेत ते आपण स्वतःला त्याची वागणूक दिली पाहिजे की हा आपण सगळ्यांना मदत करू, देण्याची वृत्ती ठेवू नये. की आपण कोणाला जर काहीतरी दिलं तर आपण अशी अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे की मी त्याला काहीतरी दिलं तर त्याने पण मला काहीतरी दिलंच पाहिजे, ही अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. सगळ्या संघटनांनी म्हणजे धैर्याने सामोरे गेले जायला पाहिजे. सहनशीलता पाहिजे, सहन करण्याची शक्ती. तर हे सगळे जे गुण आहेत झाडाचे ते आपण सुद्धा अंगीकारावे असे जॉर्ज लॉकपीस यांची इच्छा आहे. आणि ते ह्या कवितेतून तो संदेश येतो की आपण झाडासारखं बनावं, झाडाचे गुण आपण अंगीकारावे. तो लास्ट नाही बोलते, काव्य सौंदर्य आहे. त्यात 3 प्रश्न आहेत. फर्स्ट आहे की खालील ओळींचे रसग्रहण करा. झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगद उतरणारे दवांचे टपोरे थेंब. या 2 ओळींचा आपल्याला रसग्रहण म्हणजे अर्थ सांगायचा आहे. तर काय म्हणतात कवी की जेव्हा झाडाच्या मुळावरती कोणी घाव करतं म्हणजे त्याला कोणतरी कुऱ्हाडीने ते घाव करतं तेव्हा काय होतं, ते झाड कोसळून पडतं किंवा मरून जातं ते झाड. तेव्हा त्या झाडाच्या पानांवरती जे दवबिंदू असतो म्हणजे ड्यू ड्रॉप्स असतात ते घरांवर म्हणजे घसरत वहीच्या पानांवरती उतरतात अलगदपणे म्हणजे सहजपणे वहीच्या पानावरती उतरतात. याचा अर्थ असा की झाडांपासूनच आपण वही बनवतो म्हणजे पेपर्स, कागद झाडांपासून तयार केले जातात आणि मग त्याच झाडांच्या किंवा वहीच्या पानांवरती म्हणजे पेजवरती कोणतरी एक कवी किंवा लेखक येतो आणि झाडांचे दुःख असतं, त्यांच्या ज्या वेदना असतात ते नेमक्या शब्दात म्हणजे जेवढे शब्द हवे तेवढ्या शब्दात तो त्या वेदना सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कवीनं असं बोलायचं म्हणजे वाटतं की ते झाडाला जे घाव मिळाले असतात ते घाव त्या दवाच्या थेंबांमध्ये त्या पानांवरती उतरतात असे कवींचे मत आहे. नंतरचा प्रश्न आहे की झाडांचे मानवी जीवनातील स्थान याविषयी तुमचे विचारले की झाडांचे आपल्या आयुष्यामध्ये किती स्थान आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे हे संत तुकारामांनी लिहिलेच होते. परत वृक्ष सखा म्हणजे झाड आपले मित्र पूर्ण लाईन साठवतात ते पण कोणतरी लिहिलं होतं. तर त्याच्यावरून त्याने आपल्याला सांगितलं होतं की झाडांच्या आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे, झाडाला किती इम्पॉर्टन्स आहे माणसाच्या लाईफमध्ये. आपल्याला जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो तो कोण करतं, झाड करतं. परत खूप साऱ्या अशा गोष्टी झाडांना फळे मिळतात, फुले मिळतात आणि म्हणजे आता बघतो आपण की जर एखाद्या ठिकाणी आता झाडांची जी संख्या ती दिवसेंदिवस कमी होत चालली म्हणून पाऊस पण बरोबर पडत नाही. कधी पडला तर एक साथच सगळा पडून येतो, कधी पडतच नाही. काही काही ठिकाणी पडतोय की आसाम बिहारमध्ये बाढ आले आणि काही काही ठिकाणी ती गरज आहे तिथे पडतच नाहीये. म्हणजे सगळं जो बॅलन्स आहे पर्यावरणाचे संतुलन आहे त्याच्या घटकामध्ये घटक म्हणजे इन्ग्रेडियंट त्या एका घटकामध्ये तो झाड आहे तो पण एक बेसिक आहे की झाड सुद्धा हवं तर त्याचे पर्यावरणाचं संतुलन आहे ते बॅलन्स होतं.
परत जो ओझोन थर आहे, ऑक्सिजनची कमतरता कमी झाल्या आणि कार्बन डायऑक्साईड वाढतच चालले जागतिकीकरणामुळे, त्याच्यामुळे परत प्रदूषण होत चाललंय. तो ओझोन थर तो पण खूप पातळ होत चाललंय, त्याच्यामुळे गरमी पण परत वाढत चालली आहे. आणि जर झाडं सुद्धा असलं की तेवढं एक हवा वाहत राहते, म्हणजे थंड हवा मिळत राहते. जरी पण लाईट नसेल किंवा फॅन नसेल तर झाडं आसपास असली तर थोडी हवेशी पण येते, थोडा गारवा आजूबाजूला निर्माण होतो. तर झाडाची माणसाच्या लाईफमध्ये महत्त्व काय आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. नंतरला आहे की झाडांपासून आनंदी जगणे शिकावे, या विधानातील विचार स्पष्ट करा. म्हणजे झाडांपासून आपण आनंद जीवन आपलं कसं जगायचं तर त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तुमच्या शब्दात तुम्हाला स्वमत द्यायचे ते दोन. ओके, तर ते म्हणतात की जे झाड असतं ते कोणत्याही परिस्थितीने घट्ट पाय रोवून उभं असतं. म्हणजे वाऱ्याची झुळूक येऊन दे, वादळ येऊन दे, ऊन किंवा पावसाळा, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते शांतपणे धैर्याने, जसं एक ऋषी ध्यानस्थ बसत असतं ते झाड एका ठिकाणी उभं असतं. तो जे मुसाफिर असतात त्यांना आश्रय देतो. म्हणजे एखादा मुसाफिर थकलाय चालून चालून उन्हामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये त्याला आश्रय हवाय तर झाड त्याला आपल्या कवेत घेतो, म्हणजे मिठीमध्ये घेतो, त्याला आश्रय देतो. झाडाकडे फळं फुलं असतात, जेव्हा ती फुलं म्हणजे फळं तयार होतात पूर्णपणे किंवा फुलं जेव्हा भरतात तेव्हा ते झाड आपली फुलं दुसऱ्यांना देऊन टाकतो, दान करतो, स्वतःला ठेवत नाही. दातृत्व, दान करण्याची त्याच्यामध्ये एक वृत्ती असते. सहनशीलता झालं, परत अजून काय पॉइंट्स होते, मुकाट्याने सगळं सहन करतो. म्हणजे कोणी त्याला घाव जरी घातला, कोणी त्याला स्वतःसाठी म्हणजे त्याचे लाकूड हवं असेल, त्याच्या काय गोष्टी झाडाचे तर त्याला म्हणजे कुऱ्हाडीने घाव खातात त्याच्यावरती, तेव्हा आपण ते सगळं मुखाट्याने सहन करतो. परत जेव्हा पानझड होते, म्हणजे पानझडीच्या वेळेस सगळी झाडाची पानं गळून पडतात, त्याच्यानंतर पुन्हा तो उत्साहाने त्याला जेव्हा नवी पालवी येते तर ते झाड पुन्हा बहरतं. तसं माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंगाला तर घाबरून नाही गेलं पाहिजे, शांतपणे धैर्याने सामोरे गेले पाहिजे. मग आपण सुद्धा आपल्या आयुष्यात एक नवीन उत्साह, नवीन चेतना निर्माण होईल झाडासाठी. झाड असं जीवन जगतं, सगळ्यांना एकत्र घेऊन हसतं. म्हणजे जेव्हा वाऱ्याची झुळूक येते सगळे झाडाची पानं एकत्रित येतात आणि तो सरसळणारा आवाज निर्माण होतो, त्याला कवीने हसणं म्हणलंय. तसंच कवी म्हणतात की आपण सुद्धा माणसाने आपल्या आयुष्यात सगळ्यांना हसण्यामध्ये की आपल्या जे आनंदाचे क्षण असतात त्याच्यात सगळ्यांना सामील करून घेतलं पाहिजे. झाडांना कवीने जे जे शिकायला सांगितले, तुम्हाला अजून काय वाटलं किंवा एखादा पॉईंट राहिला असेल तर तुम्हाला तो ऍड करायचा असेल तर तुम्ही तुमचे जे स्वमत आहे हे ते तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहू शकता. की कवीला म्हणजे या विधानातून आपल्याला काय कळालं आणि आपल्याला काय लिहायचं ते तुम्ही स्वतःच्या ओन वर्ड्समध्ये लिहा, स्वमत आहे.